हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा दिवस खूपच फ्रेश सुरू झाला. मी उठले, फ्रेश झाले आणि विचार करत होते, की आज काय स्पेशल करायचं. इतक्यात डोरबेल वाजली आणि मी दार उघडलं. बाहेर होता कुरिअरवाला. तो म्हणाला, "मॅडम पार्सल." मी म्हणाले, "अरे वाह! मी तर ह्याचीच खूप दिवसापासून वाट बघत होते." कारण मी ऑनलाईन एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर ऑर्डर केलं होतं. आणि आत्ता मी पार्सल घेऊन आत आले आणि हॉनेस्टली सांगते माझी क्युरिओसिटी इतकी वाढली होती, की मी लगेच उघडायचं ठरवलं. पार्सल उघडलं आणि आत मला एक दिसलेला आहे सुंदर गोल्डन कलरचा बॉक्स आणि तुम्ही बघू शकता माझी एक्साइटमेंट किती आहे तो बॉक्स ओपन करताना. आणि एक सुंदर गोल्डन कलर बॉक्स मला रिसीव्ह झालेला आहे. मी म्हणाले, "वॉव!" आणि पॅकेजिंग इतकी सुंदर आहे म्हणजे आत तर अजूनच अमेझिंग असणार. मी हळू बॉक्स उघडला आणि आत काय होतं माहिती आहे का? तर आत होते ड्रायफ्रुट्स. येस, हे होतं ड्रायफ्रूट हॅम्पर. पण हे नॉर्मल ड्रायफ्रूट नव्हते. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त असं पॅकेजिंग केलेलं आहे गोल्डन कलरमध्ये आणि ते असं गोल्डन कलरची त्यामध्ये प्लेटही रिसीव्ह झालेली आहे मला. आणि या जार्समध्ये होते आल्मंड आणि कॅशो आणि ते इतके मस्त पॅकेजिंग केले होते, की खूपच छान वाटत होतं. बघू शकता किती मस्त त्यांनी पॅकेजिंग केलेलं आहे. त्या जार डेकोरेशनसाठीही वापरता येतील इतक्या सुंदर होत्या. मी जार उघडला आणि एक आल्मंड खाल्ला आणि तेवढ्यात रातचा आवाज आला, की "अरे व्हिडिओ शूट चालू आहे, नाहीतर सगळे ड्रायफ्रूट आत्ता खाशील." आणि मी लगेच राजला म्हणाले, की "व्हिडिओ संपेपर्यंत थांबले तर जार रिकामे होतील." सिरियसली एवढं छान त्यांचं पॅकेजिंग होतं आणि मस्त असे आल्मंड मला रिसीव्ह झाले होते आणि त्याबरोबर एक स्पूनही होता आणि त्याबरोबर चॉकलेट्सही काही रिसीव्ह झाले होते. तुम्ही बघू शकता आणि मस्त असं पॅकेजिंग बरोबर गिफ्ट हॅम्पर मला एक रिसीव्ह झालं होतं आणि ही गोल्डन कलरची प्लेट आहे छोटीशी, जी आपण काही सर्व्ह करायला किंवा डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. आणि पार्सल अनबॉक्सिंग झाल्यावर आम्ही विचार केला, की आपण आज डी-मार्टला जाणार आहोत आणि घरातल्या ग्रोसरी आयटम संपत चालल्या होत्या सगळ्याच आणि खरं सांगायचं तर डी-मार्टमध्ये गेल्यावर शॉपिंग लिस्ट असली तरी एक्स्ट्रा आयटम आपोआपच कार्टमध्ये येतात आणि हे फक्त माझ्यासोबत होतं का तुमच्यासोबतही होतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आम्ही निघालो आहोत डी-मार्ट शॉपिंगला आणि आम्ही डी-मार्टला पोहोचलेलो आहोत बघू शकता आणि खूपच रश होती डी-मार्टमध्ये. म्हणजे एंट्रन्सलाच एवढी गर्दी होती, की मला वाटलं, की आज सगळ्या शहराने ठरवलं आहे, की आजच डी-मार्टची शॉपिंग करायची. मग कार्ट घेतला आणि शॉपिंग सुरू. आणि आम्ही डी-मार्टला जातो तेव्हा फर्स्ट आमचं स्टेशन किंवा सेक्शन असतं, ते म्हणजे ग्रोसरी सेक्शन. पहिल्यांदा आम्ही ग्रोसरी सेक्शनमध्ये गेलो आणि तिकडे वेगवेगळे राईस, त्यानंतर ॲज अ पल्सेस, आटा, ऑइल असं सगळंच अवेलेबल होतं. आणि तुम्हाला माहीतच असेल डी-मार्टमध्ये किती वेल असं त्यांनी सगळं मेंटेन केलेलं असतं. एका ठिकाणी तुम्हाला राईस किंवा ॲज अ शुगर हे सगळं भेटणार आहे. डाळी ज्या आपल्या असतात वेगवेगळ्या त्या भेटणार आहेत. आणि एका साईडला मसाले, लोणची असं सगळं एका साईडला ठेवलेलं असतं आणि खूपच मस्त मज्जा येते शॉपिंग करायला आणि फॅमिलीसोबत गेलो तर आणखीनच मज्जा येते. आणि मला तर वेगळाच उत्साह येतो डी-मार्टला गेल्यावर. म्हणजे तिकडे बघितल्यावर असं वाटतं, त्यातल्या काहीच गोष्टी मी खाणार असते किंवा यूज करणार असते. बट तिकडे गेल्यावर असं वाटतं, की सगळंच घ्यावं आणि एक गोष्ट मी असं कार्टमध्ये टाकत जाते. तर त्या दिवशी तसंच झालं. मी कार्टमध्ये सगळे आयटम टाकत होते आणि मागून आवाज आला. म्हणजे तो आवाज होता राजचाच, की "इतकं सगळं घेतेस, की दुकान उघडणार आहेस का?" असं नेहमीच तो काही ना काही मला असा त्रास देत असतो. आणि आज आमच्यासोबत डॅडही होते शॉपिंग करण्यासाठी आणि त्यांची मजा-मस्ती तुम्ही बघू शकता. मी व्हिडिओ काढत होते, त्यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांची इकडे मस्ती चालू होती, की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. बट मी हे सर्व शूट केलेलं आहे. आणि आधी आम्ही असं डी-मार्टमधून शॉपिंग नाही करायचो. आम्ही लोकल स्टोअरमधून जे स्टोअर असतात त्यातून आम्ही शॉपिंग करायचो. म्हणजे त्यांना लिस्ट दिली, की ते घरी आणून देतात. अशा प्रकारे आम्ही शॉपिंग करायचो. बट जेव्हापासून आम्हाला कळलं, की डी-मार्टमध्ये थोडेफार आपले पैसे सेव्ह होतात आणि लिटरली होतात. कारण भरपूर गोष्टींवर बाय वन गेट वन अशा वेगवेगळ्या ऑफर्स सुरू असतात आणि काही ज्या ॲज अ प्राइजेस असतात त्यामध्येही खूप काही फरक असतो बाहेरच्या रेट्सपेक्षा. त्यामुळे डी-मार्ट इज अ बेस्ट जर सगळं काही तुम्हाला एकाच ठिकाणी शॉपिंग करायचं असेल. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो आहेत वरच्या सेक्शनमध्ये. 2 फ्लोअरचा हा डी-मार्ट आहे आमच्या इकडे. तर आम्ही वरच्या सेक्शनमध्ये गेलो होतो. तिकडे फुटवेअर्स आहेत, वेगवेगळे टॉवेल्स आहेत, नॅपकिन्स आहेत, बेडशीट्स आहेत, त्यानंतर ॲज अ पर्स
आणि स्पून, फोक असं काही सगळं कलेक्शन तिकडे अवेलेबल आहे. आम्ही वरच्या सेक्शनमध्ये थोडं बघायला गेलो होतो आणि ह्या मस्त अशा पर्सेस फक्त ₹150 आहेत. हे 199चं दुसरं आहे, नाहीतर तुम्हाला वाटेल की तो टॅग आहे. पण या पर्सेस फक्त ₹150 होत्या आणि त्यांचं फिनिशिंग बघू शकता आणि मस्त डिझाइन बघू शकता याची. DMartमध्ये गेले की मला हे सेक्शन खूपच आवडतं. वेगवेगळ्या प्लेट्स, आता हे तुम्ही प्लेट्स बघू शकता. असं केळीच्या पानाचं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळीकडेच आता केळीचं पान उपलब्ध होत नाही. तर उपवास असतात किंवा काही आपले देवांची पूजा असते, वेगवेगळ्या आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतं, तर या अशा प्लेटमध्ये तुम्ही दाखवू शकता. आणि त्यानंतर आम्ही गेलेलो होतो हाउसहोल्ड सेक्शनमध्ये आणि तिकडे काही आयटम्स घेतलेले आहेत आम्ही ॲज अ क्लीनिंग लिक्विड्स, टिश्यू रोल्स, स्टोरेज कंटेनर. इथे खूप क्यूट स्टोरेज बॉक्स होते आणि ते खूपच मस्त दिसत होते. हे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे लिक्विड्स आणि साबण, सोप्स सगळं काही अवेलेबल होतं इकडे आणि तुम्हाला माहीतच असेल तुम्हीही DMartला जात असाल. त्यामुळे एकदम असं कॉम्फी होऊन जातं, की एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात आणि हा कार्ट बघू शकता आमचा ऑलरेडी खूप फुल झालेला आहे. आणि आम्ही शॉपिंग करत असताना डॅडची रिएक्शन बघायची म्हणजे आम्ही सगळंच काही कार्टमध्ये टाकत असतो आणि त्यांची रिएक्शन फक्त बघायची असते. ते बघत असतात आणि कार्ट घेऊन चालत असतात, की आम्ही काय-काय बाय करत आहोत. आणि हे काही मॉइश्चरायझर आहेत हिमालयाचं. ते आम्ही जस्ट बघत होतो. तसं घरी आहे निव्हियाचं आमच्याकडे ऑलरेडी ते आम्ही यूज करतो. आणि आता समर सीझन आहे तर वेगवेगळे मॉइश्चरायझर आणि जेल इकडे आलेले होते. आणि त्यानंतर मम्मी तिच्या फेव्हरेट सेक्शनमध्ये गेलेली आहे ते म्हणजे कोल्ड ड्रिंक. तिला कोल्ड ड्रिंक खूप आवडतं. त्यासाठी एक आम्ही घेऊनच ठेवतो म्हणजे कोण गेस्ट आले तर त्यांना देण्यासाठी. आणि फायनली आमची शॉपिंग संपलेली आहे आणि कार्ट फुल झाला होता आणि बिलिंग काउंटरवर पोहोचलो. बिल बघितलं आणि मला वाटलं DMartमध्ये डिस्काउंट मिळतो, पण शेवटी बिल पाहून शॉक पण मिळतो. बट इट्स ओके. जर आपल्याला असं स्पेशल मंथली शॉपिंग करायचं असेल, तर आपल्याला DMartलाच जायला हवं. तर चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथेच संपतो आहे. आजचा दिवस खूप मजेत गेला. गिफ्ट पार्सल अनबॉक्सिंग, ब्युटिफुल ड्रायफ्रूट हॅम्पर आणि DMart शॉपिंग. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये आणखी एका मजेदार एक्सपिरियन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय अँड थँक यू फॉर वॉचिंग.